नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. सुरुवातीला एक मोठी बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वर्धा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, अमरावती येथील पीएम मित्रा पार्क, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ ते करणार आहेत. कार्यक्रमासाठी 50,000 नागरिकांच्या उपस्थितीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी 2,250 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय. या ठिकाणी 3 दिवसांचं विश्वकर्मा योजनेतील यशस्वी गाथा दाखवणारं प्रदर्शन सुद्धा आयोजित करण्यात आलंय. या कार्यक्रमात 15,000 विश्वकर्मा, 5,000 ITI प्रशिक्षणार्थी आणि 20,000 महिला बचत गटाच्या महिला, याशिवाय यवतमाळ आणि अमरावती इथून 5,000 विश्वकर्मा उपस्थित राहणार आहेत. लाभार्थ्यांना आणण्यासाठी 900 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सभेनिमित्त शहराच्या वाहतुकीत देखील बदल करण्यात आलाय. शहरातील वाहतूक लक्षात घेता शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा पीएम विश्वकर्मा वर्षपूर्ती सोहळ्यासाठी ते उपस्थित राहणार आहे. वर्ध्याच्या स्वावलंबी ग्राउंडवर हा कार्यक्रम होत आहे. जवळपास 30 एकराच्या मैदानामध्ये 3 शामियाने उभारण्यात आलेले आहे. यासाठी या मुख्य द्वारावर आपण पाहू शकतो कशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जवळपास 2250 पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी तैनात आहे. जे लाभार्थी असो, नागरिक असो, VIP असो, त्यांना या ठिकाणी चेकिंग केल्याशिवाय सोडल्या जात नाही, असा कडक बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे. आपण तो बंदोबस्त दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. एकंदरीतच या सोहळ्याला जवळपास विदर्भातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, देशातून जवळपास 1 लाख लाभार्थी नागरिक या ठिकाणी येणार आहे. विशेष म्हणजे या लाभार्थ्यांना आणण्यासाठी SD महामंडळाच्या 860 बसेस सुद्धा सोडण्यात आलेल्या आहेत. त्यांची पार्किंग व्यवस्था शहराच्या विविध भागामध्ये करण्यात आलेली आहे. आतापासूनच पीएम विश्वकर्माच्या लाभार्थ्यांनी यायला सुरुवात केली आहे. जत्थेच्या जत्थे हे जे आहेत हे या ठिकाणी यायला लागलेले आहे. आपण दृश्यामध्ये पाहू शकतो कशा पद्धतीने या बसेस या ठिकाणी आलेल्या आहे आणि लाभार्थी या बसेसमध्ये बसल्याचे दिसून येते. या गाड्यांची या ठिकाणी रीग लागल्याचे सुद्धा या ठिकाणी दिसून येतं. एकंदरीतच हा भव्य दिव्य जो कार्यक्रम होणार आहे, या कार्यक्रमाला विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं महत्व आलेलं आहे. एकंदरीतच या सभेमध्ये, या कार्यक्रमामध्ये मोदी काय बोलतात, निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी ते फोडतात का, हे आता पाहावं लागणार आहे. नरेंद्र मोदी, न्यूज 18 लोकमत, वर्धा.